यानंतर एक मोठी बातमी आपण पाहतोय। अंतर्वरी सराटीतील मनोज जरांगे यांच्या आंदोलनाला आज 1 वर्ष पूर्ण झालंय। वर्षभरापूर्वी म्हणजे 29 ऑगस्ट 2023 या दिवशी जरांगे यांनी शहागड इथं भव्य रास्ता रोको आंदोलन केलं होतं आणि या आंदोलनाला लाखोंच्या संख्येने मराठा बांधव आले होते। त्यानंतर सरकारने मागण्या मान्य केल्या नसल्याने जरांगे यांनी याच दिवशी अंतर्वली सराटी या ठिकाणी आमरण उपोषण सुरू केलं होतं। याच आंदोलनाला 1 वर्ष पूर्ण झालं असून जरांगे यांनी 123 गावांची बैठक बोलावली आहे। या बैठकीमध्ये आरक्षणाच्या भविष्यातील लढ्यावरती चिंतन आणि मंथन केलं जाणार आहे। विधानसभा निवडणुकीसाठी मुंबई महानगरपालिकेच्या शाळेतील तब्बल 2000 शिक्षक पाठवण्यात येणार आहेत। निवडणुकीच्या कामातून शिक्षकांना वगळण्याचा निर्णय पालिका प्रशासनाने जुलै महिन्यामध्ये घेतला होता। मात्र आता पालिका प्रशासनाने आपल्या निर्णयात बदल करत तब्बल 2000 शिक्षकांना निवडणूक कर्तव्यावरती पाठवण्याचे आदेश काढले आहेत। दहीहंडी उत्सवामध्ये लेझर दिव्यांचा वापर करण्यास बंदी घालण्याबाबत पोलिसांनी दिलेले आदेश धुडकावणाऱ्या मंडळांविरोधात गुन्हा दाखल करण्यास सुरुवात करण्यात आली आहे। पोलिसांकडून 4 मंडळांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे। चीनवरील अवलंब कमी करण्यासाठी ॲपल सातत्याने भारतात आपल्या व्यवसाय वाढवण्यावरती भर देतोय। याच दिशेने ॲपल मार्च 2025 पर्यंत भारतामध्ये 2 लाख रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणार आहे। पेन्शन योजनेसाठी राज्यातील शासकीय कर्मचाऱ्यांनी बेमुदत संपाचा इशारा दिला, पण मुख्यमंत्र्यांबरोबर बैठक झाल्यानंतर संप पुढे ढकलण्यात आला। याबाबत आता 4 सप्टेंबरला पुढील निर्णय घेण्यात येणार आहे। राज्यपाल आणि कुलपती CP राधाकृष्णन यांनी आदिवासी विद्यापीठ स्थापनेचे संकेत दिले आहेत। केवळ शहरापुरता विकास करून चालणार नाही, तर तो ग्रामीण, दुर्गम आणि आदिवासी भागापर्यंत न्यावा लागणार आहे। त्या दृष्टिकोनातून आदिवासी विद्यापीठ स्थापन करण्यासाठी पावलं उचलली जातील असं त्यांनी सांगितलंय। नवी मुंबईत मोठ्या प्रमाणामध्ये विकास कामं सुरू आहेत। या बांधकामाच्या ठिकाणी होणारं ध्वनी, वायू प्रदूषण तसंच ब्लास्टिंगबाबत वाढत्या तक्रारींचं योग्य ते निराकरण करण्यासाठी समिती स्थापन करण्यात आली आहे। तुळजाभवानी सोने चांदी अपहार प्रकरणी CIDचा अहवाल अखेर जिल्हाधिकाऱ्यांना प्राप्त झालाय। त्यामुळे आरोपींवर आता गुन्हे दाखल होण्याचा मार्ग मोकळा झालाय। म्हाडाच्या मुंबई मंडळाच्या 2030 घरांसाठी 13 सप्टेंबर रोजी काढण्यात येणारी सोडत अखेर पुढे ढकलण्यात आली आहे। घरांच्या सोडतीतील अर्ज विक्री स्वीकृतीला 15 दिवसांची मुदतवाढ दिली गेली आहे। इंडियन बँकेमध्ये नोकरीची संधी चालून आली आहे। इंडियन बँकेमध्ये विविध पदांच्या 300 रिक्त जागा भरल्या जाणार आहेत। यासाठीची अधिसूचना देखील बँकेने निर्गमित केली आहे। पेटीएम गेल्या काही दिवसांपासून संकटात आहे। आता पेटीएम कंपनीला मोठा दिलासा मिळणार आहे। सरकारने पेटीएमच्या उपकंपनी पेटीएम सर्व्हिसेसमध्ये हिस्सा कमी करण्यासाठी मान्यता दिली आहे।